नमस्कार. संतांची संतवाणी या चॅनलवर आपले स्वागत आहे. दररोज नवीन अभंगांचा भावार्थ जाणून घेण्यासाठी संतांची संतवाणी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले संत साहित्य, आपली संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. आजचा अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा. जे का रंजले गांजले त्यासी हमणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी, दया करणे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. रंजले गांजले या शब्दांबद्दल बोलणं फार गरजेचं आहे, कारण केवळ एकाच दृष्टीने बघण्याची आणि विचार करण्याची सवय लागल्यामुळे कुणालाही रंजले गांजले हे शब्द ऐकवले की त्यांच्या समोर गरीब, भुकेले, समाजाने पिडलेले आणि अनाथ इत्यादी लोकच दिसतात. पण आमच्या मते ही फार संकुचित व्याख्या आहे. भारतीय तत्वज्ञान केवळ ऐहिक आणि भौतिक संपत्तीच्या आधारावर सुख दुःख ठरवत नाही, कारण तसं असतं तर साधू संत कधीच सुखी होऊ शकले नसते. त्यामुळे इथे रंजले गांजले या शब्दांची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे. जे मनुष्य तो त्रासलेले आहेत, चिंतांनी ग्रासलेले आहेत, कष्टी आहेत, कुठल्या ना कुठल्या विकाराने आजाराने पीडित आहेत, इत्यादी सगळ्यांना रंजले गांजले म्हटलं पाहिजे. कारण साधू पुरुषांना रावरंग, मोठा छोटा सगळे सारखेच. अशा रंजल्या गांजल्यांना जे आपलेसे करतात, त्यांच्या दुःखी मानेवरून मायेचा हात फिरवतात, आधार देतात, योग्य सल्ला देतात, अगदी आपल्या माणसांसारखे वागवतात, तेच खरे साधू आणि अशाच माणसांच्या ठाई भगवंत असतो. आजकालच्या जगात जिथे माणूस माणसाशी धड बोलत नाही, तिथे अशा सज्जनांची गरज जरा अधिकच आहे. ज्या लोकांनी कुठल्या ना त्रासाला किंवा वेदनेला किंवा लज्जेला कंटाळून आत्महत्या केली, त्यांना जर कोणी समजून घेणारा, त्यांचे ऐकून घेणारा मिळाला असता तर परिस्थिती पुढे हतबल होऊन निर्वाणीचे पाऊल उचलणारे देखील एका अर्थी रंजले गांजले नाहीत का? आपल्याला अशा लोकांना भ्याड म्हणणं खूप सोपं आहे, पण त्यांना मदतीचा हात किती जण पुढे करतात? अशांना देखील जे आधार देतात ते साधू आणि खरोखर ते देव बनूनच आलेले असतात. सज्जन मनुष्याचे चित्त म्हणजेच बुद्धी, विचार आणि मन सदा मृदू असते. त्यात कुठलेही कपट, कटुता, अहंभाव, क्रोध, मत्सर आणि क्रूरता नसते. सगळ्यांच्या प्रति मनात सात्विक भाव असतो. बोलण्यात आणि वागण्यात देखील एक प्रकारची शीतलता असते. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात तसे मार्तंड जे तापहीन, त्याच्याप्रमाणे त्यांचे चित्त सबाह्य नवनीत म्हणजे लोण्यासारखे असते. लोणी मऊ व मृदू असतेच, त्याचबरोबर लोणी हा दुधातील स्निग्धतेचा अर्थ देखील असतो. स्निग्धता म्हणजे प्रेमभाव, परोपकार. ज्याच्या मनात, विचारात आणि आचारात स्निग्धता असते तो सज्जन. सबाह्य म्हणजे अंतर्बाह्य, त्यामुळे केवळ विचारात प्रेमभाव असणे उपयुक्त नाही, आचरणात देखील जो आणेल तो सज्जन. सज्जनांचे आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे जगात ज्यांचा कोणी नाही त्यांच्यासाठी हे सज्जन धावून जातात. हिंदीमध्ये जिसका कोई नाही होता उसका भगवान होता हे आपण ऐकतो, पण पृथ्वीवर ज्यांना देवतुल्य म्हणू शकतो ते सज्जनच असतात. ज्याची अपंगिता नाही म्हणजे ज्याला कोणी वाली नाही, कोणी त्राता नाही, अशा मनुष्याला जो आपल्या हृदयी धरतो, त्याच्यावर माया करतो तो सज्जन. लाचारी सगळ्यात वाईट. अशा लाचारीच्या जो कोणत्याही अपेक्षेविना, कुटील स्वार्थाविना आधार देतो, हात देतो तो खरा सज्जन. सज्जनांचे आणखीन एक उत्तम लक्षण म्हणजे दयाळूपणा. आपल्या मुलावर ज्या तऱ्हेची दया मनुष्य दाखवतो तशीच दया जो आपल्या दास-दासी म्हणजे नोकरा-चाकरांवर, हाताखाली काम करणाऱ्यांवर दाखवतो तो देखील सज्जन. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला वेगळा असा भेद त्यांच्या मनात नसतो. किंबहुना आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांवर जो पुत्रवत प्रेम आणि दया दाखवतो तो सज्जन. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की सज्जनांची अशी कित्येक लक्षणे सांगता येतील. सज्जन हा साक्षात भगवंताची मूर्ती असतो. खरं सांगायचं तर प्रत्येकाकडे मनःचक्षू असतात,
त्या दृष्टीने बघितल्यास ज्याच्याकडे बघून जाणवेल की हा मनुष्य नव्हे, साक्षात भगवंतांची मूर्ती आहे, तोच सज्जन. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अभंग व भावार्थासह नवीन व्हिडिओत.